Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. काही आकडे आपल्याला अचंबित करतात. रोजच्या आयुष्यात रूटीनमध्ये अशा अनेक घटना असतात किंवा असे अनेक आकडे असतात स्पेसिफिकली ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अशीच एक घटना जी नुकतीच समोर आली आहे त्याचीच गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्यातून तुम्हाला लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. नौपाडा भागातील घंटाळी परिसरामध्ये अतिक्रमणावर कारवाई करून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्यासाठी 50 लाखांची मागणी करून त्यातील 25 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं किंवा रंगे हात पकडलं. आता त्यांना कसं पकडलं याच्या मागे सुद्धा एक छोटीशी स्टोरी आहे, ती सुद्धा आपण बघूयात. ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे तेच अधिकारी लाच घेताना पकडले गेले, त्याच्यामुळेच महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पडलं. रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबीच्या सूत्रांनी माध्यमांना जी माहिती दिली त्यातनं तरी असं समोर आलं की मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाची घंटाळी परिसरामध्ये जागा आहे. या जागेवर अतिक्रमण झालं होतं. हे अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळे यांनी 50 लाखांच्या लाचेची मागणी केली. यातील 10 लाख रक्कम जी आहे ती त्यांनी म्हणजे बांधकाम व्यावसायिकानं त्यांना सुरुवातीलाच देऊन टाकली, त्यांच्याकडे सुपूर्द केली होती आणि त्यानंतर उर्वरित 40 लाख रुपये जे आहेत ते मी तुम्हाला नंतर देतो असं ते म्हणाले. आणि ते पैसे देण्याआधी त्यांनी मुंबई एसीबीकडे जाऊन तक्रार केली. मुंबई एसीबीच्या विशेष पथकानं बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित 40 लाखांपैकी 25 लाखांची लाच स्वीकारताना अटक केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची उशिरापर्यंत छाननी केली. त्याचवेळी त्यांच्या घरी सर्च ऑपरेशन जे आहे ते सुद्धा राबवण्यात आलेलं होतं. आता तुम्ही हा प्रश्न विचाराल की हे सगळं मी तुम्हाला आत्ता का सांगतेय, तर त्याचं सुद्धा एक खास कारण आहे आणि ते म्हणजे एक सर्वे जो आहे तो समोर आलेला आहे ज्याच्यातनं महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार सध्या सुरू आहे याचे काही धक्कादायक आकडे समोर आलेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद वही यांचा नुकताच एक सर्वे जो आहे तो समोर आलेला आहे. 2023 चे हे आकडे आहेत आणि याच्यामध्ये कुठे किती भ्रष्टाचार होतोय याचे आकडे हे होते जे समोर आलेले आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणं जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये कशी वाढत गेली ते आपण बघणार आहोत. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की 2023 मध्ये जर आपण बघितलं तर 1000 पेक्षा जास्त भ्रष्टाचाराची जी प्रकरणं होती ती समोर आलेली होती आणि त्यातली सगळ्यात जास्त जी प्रकरणं होती ती महाराष्ट्रामध्ये होती. आता भ्रष्टाचाराची ही प्रकरणं जी आहेत ती कशी वाढत गेली तर 2021 मध्ये 715 ही प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली होती. 2022 मध्ये 688 प्रकरणं आणि 2023 मध्ये 763 प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली होती. आता तुम्ही हे विचाराल की सर्वाधिक भ्रष्टाचार किंवा सगळ्यात जास्त प्रकरणं कुठे झालेली होती, कुठल्या राज्यांमध्ये झालेली होती, तर याच्यात सगळ्यात टॉपवर आहे महाराष्ट्र, जिकडे 763 प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली होती, ती पकडली गेलेली होती. आणि हे महाराष्ट्राचं पहिलीच वेळ नाहीये की महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात टॉपला आहे, याच्या आधी सुद्धा हे झालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यानंतर खालोखाल 216 प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली होती. मग त्यानंतर हरियाणा होतं 39 वरती, आसाम 31 वरती, जम्मू काश्मीर 27 वरती. आता भ्रष्टाचाराची ही प्रकरणं कुठल्या शहरांमध्ये सगळ्यात जास्त झालेली होती ते सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत. याच्यामध्ये अर्थात फक्त महाराष्ट्रच नाही तर एकूण भारतामध्येच एका शहरामध्ये सगळ्यात जास्त प्रकरणं कुठे पकडण्यात आलेली आहेत ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्याच्या टॉपमध्ये तर कोइंबतूर, जिकडे 138 प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली होती. त्याच्यानंतर चेन्नईमध्ये 132 प्रकरणं समोर आलेली होती. महाराष्ट्रात सगळ्यात टॉपला पुणे आहे, जिकडे 28 प्रकरणं समोर आलेली होती. त्याच्या खालोखाल आहे नागपूर, जिकडे 12 प्रकरणं होती आणि मुंबईमध्ये सुद्धा 12 प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली होती. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे आकडे आत्ता मी सांगण्याचं तुम्हाला कारण काय आहे, तर अर्थात एक की हा सर्वे जो आहे तो नुकताच समोर आलेला होता. दुसरं म्हणजे ठाण्यातली ही घटना जी नुकतीच घडलेली आहे आणि त्याचबरोबर सातत्यानं भ्रष्टाचारावरनं आरोप जे आहेत ते केले जातात. अनेकदा सरकार असेल, विरोधक असतील, हे एकमेकांवरती भ्रष्टाचारावरनं आरोप करतात. आपण नुकतंच बघितलेलं होतं की सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा कोण किती पैसे घेऊन कुठे जातंय, कोण कसं काम करतंय, प्रशासन काम करत नाहीये, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या झालेल्या नाहीयेत, हे सगळं बोललं जातं. आणि या सगळ्यामध्ये मग हा प्रश्न येतो की हा भ्रष्टाचार जो आहे याच्यावरती आळा नक्की कसा बसणार आहे, कारण महाराष्ट्र हा आता
टॉपला आलेला आहे भारतामध्ये, जिथं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो. आता या प्रश्नांची उत्तरं किंवा या भ्रष्टाचाराला आळा घालणं हे सरकारला करणं जमणार आहे का, आणि याचा निवडणुकांवरती कसा परिणाम होणार आहे याच्यावरती तुम्ही विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ करून आम्हाला तुम्हाला हे सांगायचं होतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.